माझ्याकडून माझ्या YouTube परिवाराला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्त एक स्वस्त आणि मस्त असं हळदी कुंकू वाण आयडिया घेऊन आले आणि आपल्याला स्वस्तामध्येच बनवायचं आहे आणि घरच्या घरी कसं बनवायचं आणि वेस्ट मटेरियलचा वापर करूनच आपल्याला बनवायचं आहे. तर पाहू शकता इथे मी वेगवेगळ्या कलरच्या बॉर्डर काढलेल्या आहेत, म्हणजे काठ जे ब्लाऊजमधून उरतात ना थोडे थोडे काठ, त्यांचाच वापर आपण इथे करणार आहोत. तर पाहू शकता हे बघा. तर अशाच काठांपासून आपल्याला वाण बनवायचं आहे आणि खूप सुंदर आणि युनिक वाण बनणार आहे. म्हणजे नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खूप सुंदर असं वाण आहे आणि स्वस्त आणि मस्त. तर त्याच्यासाठी मी ह्या काठांचा वापर करणार आहे आणि यासाठी वापरणार आहे कॅरी बॅग. तर आपल्या घरात खूप साऱ्या कॅरी बॅग पडलेल्या असतात, म्हणजे आपण असं कचऱ्यात फेकून देतो. त्यापेक्षा असा जर वापर केला तर ते वापरात सुद्धा येईल आणि हे वाण असं आहे प्रत्येक महिलेला आवडेल सुद्धा आणि युनिक सुद्धा असेल आणि खूप आवडीने त्यांना म्हणजे वापरता येईल. म्हणजे वापरात येणारच वस्तू आहे. तर आपण या काठांचा वापर करणार आहोत इथे. आणि काठ जरी बॉर्डर नसतील, काठ म्हणजे असे काठ नसतील साड्यांचे, म्हणजे इतर कोणतंही कापड असेल तरी त्याही कापडांचा तुम्ही या वाणासाठी उपयोग करू शकता. तर कोणतंही कापड असू द्या, म्हणजे आपण त्याला कसा म्हणजे शेप द्यायचा, म्हणजे कसं ते युनिक बनवायचं ते आपल्या हातात असतं. तर कोणत्याही कापडापासून तुम्ही ही वस्तू बनवू शकता. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यापैकीच एका काठाचा वापर करून दाखवते मी. तर खूप सारे असे उरलेले तुकडे असतात, तर त्यांचाच वापर आपण करायचा आहे. त्यासाठी मी हे काठ निवडते आणि याचं मी तुम्हाला वाण बनवून दाखवणार आहे. आणि ही कॅरी बॅग जितकी लागेल तितकी कट करून घेणार आहे. आणि तुम्हाला जरी शिवता येत नसेल तर तुम्ही माझी व्हिडिओ दाखवून दुसऱ्यांकडनं शिवूनही घेऊ शकता. म्हणजे तुमच्या जुन्या साड्यांचे काठ असतील तर त्यांचा वापर करायला सांगून तुम्ही तेही बनवून घेऊ शकता. किंवा तुम्हाला शिवता येत नाही तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक देईन. म्हणजे मिशोवर सुद्धा खूप सुंदर सुंदर पाउचेस मिळतात हळदी कुंकूसाठी वाण म्हणून देण्यासाठी. तर त्याच्या मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये देईन. तर नक्की चेक करा. आणि आता माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला शॉपिंग करायला मिळणार आहे. तर तुम्ही शॉपिंग करू शकता. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता लिंक किंवा कम्युनिटी पोस्टमध्ये चेक करू शकता. तर तुम्हाला लिंकसुद्धा देईन. जर विकत घ्यायचे असतील तर तुम्ही विकतही घेऊ शकता. तर या बॉर्डरचा मी आता वापर करून दाखवणार आहे. तर त्यासाठी हे बघा मी ना कॅनव्हास चिपकवून घेतले. ते सुद्धा आपलं वेस्ट असेल तेच वापरायचं आहे. तर तुम्ही इथे स्पंजचा वापरही करू शकता, रबर शीटही वापरू शकता किंवा म्हणजे कॅनव्हासचा वापर सुद्धा करू शकता. पण रबर शीट नकोच, कारण आपल्याला स्वस्तात मस्त बनवायचं आहे. त्यामुळे कॅनव्हासचा वापर केला तरी चालेल. तेही आपलं म्हणजे डिझाईन बनवून उरलेले तुकडे वगैरे असतात त्यांचा इथे वापर केला तरी चालेल. आणि अखंड असं काठ नसेल, अखंड 2 तुकडे असतील 7x7चे किंवा म्हणजे 7.5 इंचाचे असे 2 असतील. तर इथे आपल्याला 15 इंचाची पूर्ण उंची लागणार आहे. तर 15 इंचामध्ये मी हे 2 भाग करणार आहे. म्हणजे हे बघा 2 फोल्ड केला ना, तर हे बघा 2 भाग करणार आहे. म्हणजे असा अखंड काठ नसेल, असे एवढे एवढे 2 तुकडे असतील तरी सुद्धा चालतील. तर पाहू शकता हा 15x5 इंचाचा पीस आहे. म्हणजे ही 5 इंचाची रुंदी झाली तरीही चालेल, 4.25ची झाली तरी चालेल, किंवा 2 छोट्या म्हणजे छोटे तुकडे असतील ना काठाचे तर ते मध्ये जोडून घेतले तरीही चालतील. म्हणजे छोटे छोटे काठ असतील 2.5 इंचाचे 2, तर ते असे जोडून घेतले तरीही चालतील. आणि हे 15x5 इंचाचं आहे. तर ह्याचे मी 2 पीस करणार आहे. म्हणजे हे बघा समान 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर ह्याचे 2 भाग करते आणि ह्याच मेजरचं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे जी मी कॅरी बॅग दाखवली होती त्याचे. तर ह्याचे 2 पीस करूयात. तर हे पहा 2 समान भाग केलेले आहेत. तर चारही साईडने शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा इकडनं म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या बॉर्डरला, म्हणजे आपलं जे कॅनव्हास आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये जाईल. तर हे दोन्ही भाग मी जोडून घेते. तर पाहू शकता अस्तर अटॅच करून झालेलं आहे आणि मध्ये मध्ये मी एक शिलाई मारले, म्हणजे या लाईनमध्ये, म्हणजे जे कॅनव्हास लावले ते आपलं इकडे तिकडे होणार नाही. इथून एक एक शिलाई मारले. पाहू शकता हे बघा.
एक शिलाई केली आणि इथे 1 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. हे बघा 1 इंचाचंच ठेवलं आहे. तर इथे आपल्याला कट करायचं आहे आणि इथे आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे. तर चेनसाठी आपल्याला हे 5 इंचाचं असेल तर अर्धा इंचाची चेन नेहमी मी सांगते तशी एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि 2 रनर लागतील आपल्याला. तर आपण आता इथे चेन अटॅच करूया. तर हे काय आपण वाण बनवतोय तेही सांगते. सुंदरसा मोबाईल पाऊच आहे आणि खूप आकर्षक दिसतं. तर चेन मी अशी उलटी ठेवली आणि उलटीच आपण ठेवून अटॅच करून घ्यायची आहे. तर ह्या पीसला सुद्धा आपण उलटीच ठेवून अटॅच करून घ्यायची आहे. तर पाहू शकता हे बघा दोन्ही चेन अटॅच झालेले आहेत. तर आता आपल्याला हे बघा शिलाई मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून इथे एक दाब टिप करून घ्यायची आहे इथे, आणि या साईडला सुद्धा हे शिलाई मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून एक शिलाई करायची. तर पाहू शकता हे बघा दोन्ही चेन अटॅच झालेले आहेत. तर आता आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे. तर रनर टाकताना नेहमीच सांगते मी चेनचं एक टोक थोडंसं जास्त घ्यायचं. तर हे आता 2 समान आहेत तर मी इथे थोडंसं कट करते आणि एक टोक ना मोठं ठेवते. तर पाहू शकता हे बघा एकदम असं करायचं नाही आहे, म्हणजे ही लेवल चुकता कामा नये. हे बघा म्हणजे ही लेवल चुकायला नको. तर एक टोक मी मोठं ठेवलं आहे आणि एक छोटं ठेवलं आहे. जे मोठं टोक आहे त्यातून रनर पहिला टाकायचा आहे. रनर टाकताना हे बघा या साईडनेच टाकायचं आहे. हे बघा हे टाकून घेतलं. आत्ता आपण दुसऱ्या साईडने थोडंसं प्रेस केलं की पटकन जातो आणि जी मोठी चेन असते ना तर आपल्याला खेचता येतो पटकन रनर. म्हणजे हे टोक जे मोठं आहे हे बघा हे मोठं आहे ते पकडायचं आणि मग खेचायचं. मोठं टोक असतं तेव्हा खेचता येतो पटकन. तर पाहू शकता रनर लागलेला आहे. तर आता पुन्हा हा रनर हे बघा इथून आपल्या बाहेर निघेल त्यासाठी आपल्याला हे काढायचं. इथे एक शिलाई करायची म्हणजे रनर पुन्हा निघणार नाही आणि पुन्हा रनर टाकून घ्यायचा. जसा आपण पहिला टाकला त्याच पद्धतीने टाकून घ्यायचं. तर पाहू शकता हे बघा रनर लागलेला आहे आणि इथे सुद्धा एक शिलाई केली, इथे पण केले म्हणजे रनर पुन्हा निघत नाही. तर याच मेजरचा एक पीस अस्तरचा काढून घेतलाय म्हणजे आपलं छानसं एक पॉकेट तयार होईल. तर आपल्याला पॉकेट तयार करण्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे. तर हे पुन्हा चारही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे चारही साईडने. तर पाहू शकता हे बघा अस्तर अटॅच झालेलं आहे म्हणजे एक पॉकेट आपलं तयार झालेलं आहे. हे बघा तर मी ओपन करून दाखवते. तर खूप सुंदर असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. आणि आता इथे चेन लावले तर चेन ही 5 नंबरची होती त्यामुळे मोठी चेन आहे. त्यामुळे ह्या पीसपेक्षा हा पीस थोडासा वाढीव होतो. हे बघा पाहू शकता पाव इंच वाढलेलं आहे. तर एक्स्ट्राचं हे कट करायचं आहे आणि आजूबाजूचं एक्स्ट्रा काय असेल ना ते सुद्धा कट करायचं आहे. तर हे थोडंसं चेनमुळे हे थोडंसं एक्स्ट्रा तुमचंही होऊ शकतं. तर ते थोडंसं एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं आहे. तर आता या पीसचं काम झालेलं आहे. तर हा पीस मी बाजूला ठेवते. आता आपण हा पीस घेऊया. तर या पीससाठी सुद्धा चेन घेतले मी एक्स्ट्राच घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही. हे बघा तर ही सुद्धा उलटी ठेवून अटॅच करून घ्यायची आहे इथे. तर पाहू शकता ही बघा चेन अटॅच झालेली आहे. पहिली आपण अशी उभी चेन लावली म्हणजे उभ्या पीसला. आता आपण आडव्या पीसला चेन लावून घेतलेली आहे. तर यातलाच हा एक पीस काढून हे बघा आता या पीसला लावून घ्यायचा आहे. तो सुद्धा उलटाच ठेवायचा आहे. हे बघा तर दोन्ही साईडने थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा काटून काट लावायची नाही आहे. रनर लावण्यासाठी थोडी एक्स्ट्रा चेन ठेवायची आहे. तर इथे सुद्धा मी एक शिलाई करून घेते. जशी ही आपण केले चेन लावून दाब शिलाई केले त्याच पद्धतीने ही सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे चेन आहे आणि चेनवरतीच आपली चेन येते त्यामुळे थोडीशी शिलाई करताना सावकाश करायची आहे. म्हणजे सुई मोडू शकते जर आपण धाडधाड शिवलं तर. त्यामुळे इथे चेनवरच आपण चेन अटॅच करतोय त्यामुळे थोडीशी सावकाश शिलाई करायची आहे थांबून थांबून.
पाहू शकता हे बघा दोन्ही चेन अटॅच झालेले आहेत. तर इथे सुद्धा एक टोक मी मोठं ठेवले, एक कमी केलं कट करून. तर रनर टाकून घ्यायचा आहे. मगाशी हा लावला त्याच पद्धतीने आपण रनर टाकून घ्यायचा आहे. तर हे पहा मोठं टोक असल्यामुळे पटकन आपल्याला रनर खेचता येतो. तर रनर लागलेला आहे. तर इथे मी आधीच लॉक करून घेतलं होतं. तर इथे एक शिलाई करायची आहे, म्हणजे रनर आपला बाहेर निघणार नाही पुन्हा शिलाई करताना. तर सुंदरसं आपलं ना पाऊच जवळजवळ तयार होत आलेला आहे. आणि ही जी आडवी चेन लावली ती आता छोटी नव्हती माझ्याकडे, म्हणजे ही 5 नंबरची आहे. तर इथे तुम्ही 3 नंबरची चेन वापरली ना तर इथे म्हणजे जेव्हा आपण दाब शिलाई करतो ना तेव्हा फोल्ड व्हायला बरं पडतं, छोटी असल्यामुळे चेन. तर नव्हती म्हणून आता मी मोठीच वापरली इथे. तर 3 नंबरची इथे आडवीसाठी मिळाली तर बरं होईल. तर इथे आपल्याला आता एक मी पट्टी काढून घेतली. हे बघा 1.5 बाय असेल 3-3.5 इंचाची, मोजली नाही मी, अंदाजेच केले. हे बघा 3.5 इंचाची, 1.5 बाय 3.5. तर इथे एक फोल्ड करायचा आहे. ही लावली नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण एखाद्याला किचन वगैरे लावायचं असेल तर हे कुठे म्हणजे हँग करण्यासाठी तर हे कुठेही ठेवू शकता. म्हणजे इथे कॉर्नरलाही अटॅच करू शकता, मध्येही अटॅच करू शकता, कुठेही करू शकतो. तर मी इथे आता कॉर्नरला न करता थोडंसं बाजूला घेते. ते इथे एक शिलाई करून घ्यायची आहे. तर पाहू शकता हे बघा इथे शिलाई मारून घेतलेली आहे. इथे सुद्धा मारले, इथे पण केले, म्हणजे रनर निघणार नाही. तर हे आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे आणि सुंदरसं आपलं पाऊच तयार होईल. तर हे बघा आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिन्ही साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर पाहू शकता हे बघा तिन्ही साईडने शिलाई केलेली आहे. तर आता आपल्याला हे ओपन करायचं आहे. खूप सुंदर असं मोबाईल पाऊच तयार होतं आणि एकदम स्वस्तात मस्त. तर कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता खूप सुंदर असं आपलं वाण तयार झालेलं आहे. आणि हे वाण जर प्रत्येक ताईला दिलं तर ताई खुशच खुश होणार आहे, कारण इथे एक पॉकेटसुद्धा तयार झालेलं आहे. हे बघा तर इथे आपण पैसेसुद्धा ठेवू शकतो. हे बघा एका पाऊचमध्ये पैसेसुद्धा, मोबाईलसुद्धा, इथे सुद्धा मोबाईल राहील. आणि हे बघा हा एक खिसा झालेला आहे. तर इथे सुद्धा आपला मोबाईल राहू शकतो. तर मोबाईलच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हा छोटा फोन होता त्या मेजरच्या हिशोबाने मी हे पॉकेट बनवलेलं आहे. मोठा असेल 6.5 इंची तर उंची वाढवायची आहे थोडीशी. तुमच्या मोबाईलच्या साईजप्रमाणे उंची कमी जास्त करू शकता. तर हे बघा खूप सुंदर असं आपलं पाऊच तयार झालेलं आहे. इकडे पैसेसुद्धा राहत आहेत, खूप सारे पैसेसुद्धा इथे राहत आहेत. हे बघा आणि फोनसुद्धा राहतोय. तर खूप सुंदर असं आपलं पाऊच तयार झालेलं आहे. तर तुम्ही असे पाऊचेस बनवता नाही आले तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईनही शॉपिंग करू शकता. तर 3 आणि 4 तारखेला मिशोवर सेल आहे, 70% ऑफ आहे. तर तुम्ही तिथूनही शॉपिंग करू शकता. तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्हाला कोणत्या ॲपवरनं शॉपिंग करायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मग तशा मी लिंक जनरेट करेन. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.